नमस्कार. रोकठोकमध्ये आपलं स्वागत. प्रेक्षक मी डॉक्टर उदय निरगुडकर. उत्तराखंड म्हणजे देवभूमी. अनेकांच्या हातामध्ये जे टुरिस्ट मॅप असतात त्यातलं एक अत्यंत आकर्षक असा प्रदेश. 2-1 वर्षापूर्वी तिथं महाभयंकर असा महाविध्वंसक असा जलप्रलय आला होता आणि सध्या तिथं राजकीय प्रलय आलाय. ज्या राज्यात गंगा यमुना या 2 नद्यांचा उगम होतो तिथंच राजकीय अस्थिरता देखील उगम पावते. हिमालयाची उंच उंच शिखरं एका बाजूला, पर्वत शिखरं एका बाजूला, तर भ्रष्टाचाराचं पर्वत शिखर देखील या इथंच दिसते. आता छोट्या छोट्या राज्यांमुळे झपाट्यानं विकास होतो. 2000 रोजी स्वतंत्र उत्तरांचल राज्याची निर्मिती झाली. 2007 मध्ये त्याच उत्तराखंड असं बारसं करण्यात आलं. गेल्या 16 वर्षात खरंच इथं विकास किती झाला हा मोठाच प्रश्न आहे. विकास किती झाला ते माहिती नाही, पण राजकीय अस्थिरता मात्र चांगलीच वाढली. नारायण दत्त तिवारी यांचा एक अपवाद वगळता आजपर्यंत कुठल्याही मुख्यमंत्र्यांना 2.5 वर्षापेक्षा जास्त काळ आपलं पद टिकवता आलेलं नाही, अगदी एकाच पक्षात सुद्धा राहून. 2012 साली झालेल्या विधानसभा निवडणुकात काँग्रेसचे 32 आणि भाजपचे 31 निवडून आले. 71 सदस्यीय विधानसभेत बहुमतासाठी 36 आमदारांचं संख्याबळ हवं. निसटत्या बहुमताच्या जोरावर छोट्या पक्षांच्या मदतीनं काँग्रेसनं सरकार स्थापन केलं खरं, पण अनुभवी विजय बहुगुणा यांना मुख्यमंत्री बनवलं. मात्र बहुगुणांना राज्याची सूत्र नीट सांभाळता आली नाही. उत्तराखंडमध्ये आलेल्या महाप्रलयानंतर परिस्थिती हाताळण्यात ते अपयशी ठरले. त्यामुळं की काय, पक्षश्रेष्ठींनी बहुगुणांवर नाराज होत त्यात हरीश रावत हे नेतृत्व बदलासाठी हट्ट धरून बसले. याच काळात अखेर बहुगुणांच्या जागी काँग्रेसनं हरीश रावत यांच्याकडे कारभार सोपवला, पण त्यांनाही काँग्रेस अंतर्गत धुसफूस नीट हाताळता आलेली दिसत नाहीये. बहुगुणांचे चिरंजीव आणि हरक सिंग यांच्यासह काँग्रेसच्या 9 आमदारांनी बंडाचा झेंडा फडकवला. अर्थात या बंडाला पडद्याआडून भाजपचा आशीर्वाद होता हे उघड आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्री रावत यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी 28 मार्चची मुदत दिली आणि आता सुरू झाला तिथे एक मोठा घोडेबाजार, शहकाठशहाचं राजकारण. मुख्यमंत्री रावत यांच्या विरोधातलं स्टिंग ऑपरेशन, काँग्रेसच्या 9 बंडखोर आमदारांचं निलंबन, अशा एकापाठोपाठ एक एखाद्या चित्रपटाला लाजवेल अशा नाट्यमय घडामोडी इथं पाहायला मिळाल्या. त्यात राष्ट्रपती राजवट लागू करून केंद्र सरकारनं रावत सरकारलाच मोठा दणका दिला. हे सुरू असताना नैनितालच्या हायकोर्टानं एकसदस्यीय पीठानं तिथल्या 31 मार्चला विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिला. या विरोधात केंद्र सरकारनं 2 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे अपील केलं. या खंडपीठानं काँग्रेसच्या विश्वासदर्शक ठरावाला स्थगिती देऊन टाकली. देवभूमीतली ही राजकीय अस्थिरता नेमकं कशाचं लक्षण आहे? काँग्रेस नेतृत्वाला हा पेच हाताळण्यात अपयश आलंय का? असंतुष्टांची नाराजी दूर करण्यात मुख्यमंत्री रावत कमी पडलेत का? अरुणाचल पाठोपाठ अगदी महिन्याभरातच उत्तराखंडमधील काँग्रेस सरकार पाडण्याच्या हालचाली सुरू झाल्या. भाजपची सत्ता नसल्या राज्यांमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार एखादं ऑपरेशन टॉपल देशभर राबवतोय का? उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केल्यानं राज्यघटनेचं खरोखर उल्लंघन, पायमल्ली झाली आहे का? घटनेच्या 356व्या कलमाचा गैरवापर झालाय का? अवघ्या वर्षभरात उत्तराखंडमध्ये पुन्हा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे पुन्हा जनमताचा कौल घेण्याऐवजी सरकार बनवण्याची भाजप घाई करतंय का? छोटी राज्य आपल्याकडे विकासाची केंद्र बनण्याच्या ऐवजी घोडेबाजाराची केंद्र बनतायत का? चला, यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोकठोक कार्यक्रमात उत्तराखंडात रणकंदन. उत्तराखंडात रणकंदन या कार्यक्रमात आपल्यासोबत काही क्षणात श्याम जाजू भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष आणि उत्तराखंडचे प्रभारी या कार्यक्रमात डेहराडूनहून सहभागी होत आहेत. काही तांत्रिक अडचणी त्यावर मात करत 2 मिनिटात ते आपल्यासोबत असतील. उल्हास बापट, राज्यघटनेचे अभ्यासक प्राध्यापक उल्हास बापट आपल्या बरोबर आहेत आमच्या पुण्याच्या स्टुडिओमधून. सर, आपलं स्वागत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते रत्नाकर महाजन हे देखील आपल्या बरोबर. रत्नाकर महाजन, आपलं स्वागत. आणि अनुराग छड्डा हे इंडिया 24/7 या झी मीडिया कॉर्पोरेशनच्या वृत्तवाहिनीचे वरिष्ठ पत्रकार आहेत, ते देखील या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. जो पहिला मुद्दा आपण चर्चेला घेतोय तो मुद्दा आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता आणि तो मुद्दा आहे उत्तराखंडात राष्ट्रपती राजवट लावण्यानं घटनेचं उल्लंघन झालंय का? उत्तराखंडात राष्ट्रपती राजवट लावण्यानं घटनेचं उल्लंघन झालंय का?
आपण थेट जाऊया उल्हास बापट यांच्याकडे. उल्हास बापट, एखाद्या राज्यामध्ये 356व कलम लावलं जातं किंवा राष्ट्रपती राजवट लावली जाते, त्यावेळची परिस्थिती काय असते आणि उत्तराखंडमध्ये त्याची परिस्थिती आहे असं आपल्याला वाटतंय का? एक बारीकशी गोष्ट इथे क्लिअर करतो की राज्यघटनेमध्ये राष्ट्रपती राजवट हा शब्द वापरलेला नाही आहे. बरोबर आहे. फेल्युअर ऑफ कॉन्स्टिट्यूशनल मशिनरी असा वापरलेला आहे. ते राष्ट्रपती राजवट हे माध्यमांनी केलेलं बारसं आहे त्या 356 कलमाचं. आता हे जे 356 कलम आहे ते ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशनमध्ये 278 कलम आहे आणि ते 4 ऑगस्ट 1949ला सबंध दिवसभर चर्चा करून 12 लोक त्याच्यामध्ये बोलले, ते मंजूर करण्यात आलेलं आहे. आपली संघराज्य व्यवस्था आहे भारतामध्ये, परंतु त्यावेळची परिस्थिती लक्षात घेता फुटीर प्रवृत्ती होती, राज्यांवर कंट्रोल असायला पाहिजे होता आणि त्यामुळे एकात्मकडे झुकणाऱ्या काही तरतुदी राज्यघटनेमध्ये केलेल्या आहेत. त्यातलं हे 356 हे उत्तम उदाहरण आहे. आता प्रत्यक्षामध्ये आंबेडकर असं म्हणाले होते राज्यघटनेच्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये की दिस विल रिमेन अ डेड लेटर इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. आता इथे मी मुद्दामून B.M. गुप्ते या व्यक्तीचा उल्लेख करतो, कारण त्यांनी प्रथम घटना समितीमध्ये असं म्हटलं की धिस आर्टिकल विल नॉट बी इन्व्होक्ड अँड इट वूड रिमेन अ डेड लेटर. आंबेडकरांनी त्यांचं ते वाक्य उचललं आणि सांगितलं की मी गुप्त्यांबरोबर सहमत आहे आणि या ठिकाणी हे डेड लेटर राहील. परंतु प्रत्यक्षामध्ये 356 कलमाचा जितका दुरुपयोग झाला आहे, इतका दुरुपयोग कदाचित दुसऱ्या कुठल्याच कलमाचा झालेला नाही आहे. सरकारी कमिशन जे होतं त्यांनीसुद्धा 65% प्रेसिडेंट्स रूल हे राजकीय हेतूने लादण्यात आले असं म्हटलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीकडे मी जातो, ते म्हणजे बोमई केस 1994 सालची. याच्यामध्ये 9 जजेसचं हे बेंच होतं आणि अनेक गोष्टी तपासल्या गेल्या. त्यात उदाहरणार्थ सेक्युलरिझम हा भारताचा आत्मा आहे हे सांगण्यात आलं. पण आत्ता जो आपल्याला मुद्दा लागू आहे तो असा आहे की एखाद्या मुख्यमंत्र्याला बहुमत आहे का नाही, दिस विल बी डिसाइडेड ऑन द फ्लोअर ऑफ द लेजिस्लेचर. हे राजभवनमध्ये बसून किंवा राष्ट्रपती भवनमध्ये बसून राष्ट्रपतींनी किंवा गव्हर्नरनी ठरवायचं नाही. हा निर्णय आहे, याची पायामल्ली इथे झालेलीच आहे. त्यामुळे घटनेच्या विरुद्ध हे लादलं गेलं आहे असं प्रायमाफेशी तरी दिसतं आहे. या कलमाचा सगळ्यात जास्त दुरुपयोग अर्थात इंदिरा गांधींनी केला. 35. कारण गव्हर्नर हे खेळणं आहे, हे केंद्र सरकारच्या हातातलं खेळ नाही. त्यांना नेमण्याचाही अधिकार पंतप्रधानांचा आहे, काढण्याचाही अधिकार पंतप्रधानांचा आहे. तेव्हा सगळे गव्हर्नर हे पंतप्रधानांचे पाय धरून असतात, ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे त्याचा गैरवापर अर्थातच होतो. फक्त मला आश्चर्य एवढंच वाटतं की इंदिरा गांधींच्या जे काही चुकीच्या गोष्टी केलेल्या होत्या त्या पावलावर पाऊल टाकून भाजप बरोबर तसंच पुढे चाललेलं आहे. या दोन पक्षात मला काही फरकच दिसत नाही आहे 356 कलमाचं अंमलबजावणी करण्यामध्ये. अगदी बरोबर आहे. आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष आणि उत्तराखंडचे प्रभारी श्याम जाजू आहेत. श्याम जाजू, आपलं या कार्यक्रमात स्वागत. अनुराग चड्डा पण जॉईन झाले आहेत. अनुराग चड्डा वरिष्ठ प्रतिनिधी इंडिया 24/7 हे देखील आहेत, त्यांचंही स्वागत. श्याम जाजू, बोम्मई केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाचा एसआर बोम्मई केसमधला निकाल काय होता याची आपल्याला पूर्णपणे जाणीव असेल. आपण आता डेहराडूनमध्ये आता आहात, ज्या ठिकाणी संपूर्ण आता हे नाट्य घडतंय त्या नाट्याचे आपण साक्षीदार मी म्हणणार नाही, त्या नाट्याच्या काय म्हणू आपण त्याला, त्या नाट्यात जी अनेक पात्र आहेत त्यांच्या कळसूत्री बावल्या जशा असतात तशी त्यांचे दोर ज्यांच्या हातात आहेत ते नक्की तुम्ही आहात, एवढं मात्र नक्की आहे. श्याम जाजू, उत्तराखंडमध्ये काँग्रेसच्या हरीश रावत यांना सभागृहात बहुमत सिद्ध करण्याची संधी का नाकारण्यात आली? बहुमत आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार घटनेनं सभापतींना दिलेला नाही का? तो का नाकारला गेला? एसआर बोम्मई केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने जे निकाल दिलेले होते त्याची आपण कुठेतरी पायमल्ली करतोय असं वाटत नाही का? श्याम जाजू, हे खरं आहे की 356व्या कलमाचा वापर यापूर्वी देशामध्ये अनेक वेळा झाला. एकूण 124 वेळा याचा वापर झाला आणि त्यापैकी 88 वेळा तो काँग्रेस सरकारने केलेला आहे. सवाल 356चा वापर, त्याचं योग्यता तो वेगळा विषय आहे.
या ठिकाणी उत्तराखंडची जी केस आहे ती जर कोणी नीट बारकाईनं पाहिली तर असं लक्षात येईल, कुठल्याही राज्याचं बजेट पारित न होणं आणि तेही राज्य चालतं असं जर पहिलं कोणतं उदाहरण असेल तर ते उत्तराखंड आहे. जे राज्य आपलं बजेट पारित करू शकत नाही किंवा बजेटमध्ये विरोधी पक्ष नेहमी ₹1 मायनसची सूचना देत असतात, हे संकेत असतो आणि त्याच्यावर मतदान होतं आणि साधारण बजेट बहुमतवाली पार्टी पास करते. ₹1 कट करण्याचं त्याला सुधारणा देणं, रेकमेंडेशन देणं त्याच्यामध्ये किंवा त्याचं वोटिंग राईट मागणं, एकाही माणसाने जर वोटिंगचं डिव्हिजन मागितलं तर ते देण्याचा अधिकार अध्यक्षाचा आहे. 18 तारखेला उत्तराखंडमध्ये जे झालं त्याचा मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे. प्रत्यक्ष बहुमत आपल्याकडे नसल्यामुळे या ठिकाणच्या अध्यक्षांनी हडेलहप्पीपणाने मेजॉरिटीनी आमचं बहुमत पास झालं, बजेट पारित झालं आणि असं करून हाऊस वाइंड अप करून ते निघून गेले. खरं म्हणजे अध्यक्षांचं डिस्क्रिएशन असतं त्या ठिकाणी वोटिंग देणं आणि न देणं, पण अध्यक्षांनी अवैधरित्या मायनॉरिटीचं सरकार मेजॉरिटीत कन्वर्ट करण्याचा त्यांना अधिकार नाही. नंतर त्या ठिकाणी जे विरोधी लोक मेजॉरिटीत होते त्यांनी घोषणा दिल्या, त्यांनी लगेच ते सगळ्या संख्येने राजभवनावर गेले, राज्यपालांना दाखवलं आणि योगायोगानं त्या दिवशी राज्यपालांचं लक्ष याच्याकडे वेधलं होतं की आमचे हे सरकार मायनॉरिटीत आलेलं आहे, आम्ही वोटिंग राईट डिव्हिजन मागणार आहोत, तुम्ही अध्यक्षाला तशा प्रकारचे आदेश द्या. त्यांनी अध्यक्षांनी हडेलहप्पीपणाने ते केलं आणि नंतर आंतरद्वंद्वामध्ये सरकार असं अडकलं. जर माझा एक प्रश्न आहे, जर ते बहुमताने बजेट पारित झालं असेल तर मग तुम्ही कारवाई का केली? 9 विधायकांच्यावर 9 आमदारांना काढण्याचा जो तुम्ही निर्णय केला याचं कारण ते 9 लोक सरकार बरोबर राहिले नाही आणि त्या दिवशीचं मतदान असं होतं, 67 लोक सभागृहामध्ये हजर होते, 35 लोक विरोधी होते आणि 32 लोक सत्ताधारी पार्टी. श्याम जाजू, तुम्ही याची एक बाजू अत्यंत प्रभावीपणे मांडताय, पण त्याची दुसरी बाजू मी तुम्हाला सांगतो आणि ती दुसरी बाजू असू आहे की 1994ची SR बोम्मई केसचा निकाल काय किंवा 2006चा रामेश्वर प्रसाद निकाल काय, तो स्पष्टपणे सांगतोय श्याम जाजू की सभागृहात सभापतींना बहुमत ठरवण्याचा अधिकार घटनेनं दिलेला आहे. तुम्ही तो का हिरावून घेतला? राज्य विधिमंडळात गोंधळ होईल ही राज्यपालांची भीती तिथं राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी पुरेशी आहे का? या दोन्ही गोष्टींमध्ये कुठेतरी आपण आपल्या मर्यादांचा भंग केला असं नाही वाटत? कुठेतरी आपल्या अधिकारांचा दुरुपयोग झाला असं नाही वाटत? झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.